Students, welcome you all in the lecture number 3 of the lesson number 10 halogen derivatives. Subtopics are physical properties and optical isomerism. First of all, let us discuss about physical properties. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला 3 फिजिकल प्रॉपर्टीज अभ्यासावयाच्या आहेत. पहिली, नेचर ऑफ इंटरमोलेक्युलर फोर्सेस, 2 ॲटममधील फोर्सेसचे प्रकार. दुसरी, बॉइलिंग पॉईंट. तिसरी, सोल्युबिलिटी. आता आपण पहिली फिजिकल प्रॉपर्टी अभ्यासू, नेचर ऑफ इंटरमोलेक्युलर फोर्सेस. नंबर 1, फर्स्ट पॉईंट इन द नेचर ऑफ इंटरमोलेक्युलर फोर्सेस. हॅलोजन म्हणजेच एक्स, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. कार्बनपेक्षा हॅलोजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. स्टुडंट्स, इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय? तर जो ॲटम इलेक्ट्रॉनशी शेअर्ड पेअर स्वतःकडे ओढून घेतो त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असे म्हणतात. द ॲटम विच अट्रॅक्ट्स इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ इज नोन ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. यात कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज तर हॅलोजनवर निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणून RX बॉन्ड पोलर कोव्हॅलंट असतो. म्हणून अल्काइल हॅलाइड हा पोलर मोलेक्यूल आहे. स्ट्रक्चरमध्ये सुद्धा कार्बनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, हॅलोजनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो. हा दुसरा पॉईंट होता. तिसरा पॉईंट, स्टुडंट्स, हॅलोजनची साईज फ्लोरीन टू आयोडीन वाढतच जाते. म्हणून CX बॉन्डची लेंथसुद्धा वाढते, परंतु CX बॉन्डची स्ट्रेंथ मात्र कमी होते, कारण हॅलोजनचे p ऑर्बिटल जास्त डिफ्यूज होते, म्हणून ओव्हरलॅपिंगचे प्रमाण कमी होते. म्हणूनच CH3-F ची बॉन्ड लेंथ ही 139 पिकोमीटर आहे. CH3Cl ची बॉन्ड लेंथ 178 पिकोमीटर आहे. CH3Br ची बॉन्ड लेंथ ही 193 पिकोमीटर आहे. CH3I ची बॉन्ड लेंथ ही 214 पिकोमीटर आहे. अशा प्रकारे बॉन्ड लेंथ ही फ्लोरीनपासून आयोडीनपर्यंत वाढतच जाते, परंतु बॉन्डची स्ट्रेंथ ही मात्र कमी कमी होत जाते. दुसरी फिजिकल प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉईंट. पॉईंट नंबर 1, स्टुडंट्स, अल्काइल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट अल्केनपेक्षा जास्त आहे, कारण हायर पोलॅरिटी व हायर मोलेक्युलर मास. पॉईंट नंबर 2, विदिन अल्काइल हॅलाइड फॉर अ गिव्हन अल्काइल ग्रुप जसजसे हॅलोजनचे ॲटॉमिक मास वाढते तसा बॉइलिंग पॉईंटसुद्धा वाढतो, कारण वंडर वॉल्स फोर्सेसची मॅग्निट्यूड. जसजशी हॅलोजनची साईज व मास वाढत जाते तसतशी वंडरवॉल फोर्सेसची मॅग्निट्यूड ही वाढत जाते. पॉईंट नंबर 3, बॉइलिंग पॉईंट ऑफ RX डिक्रीजेस इन ऑर्डर. RI हॅज ग्रेटर बॉइलिंग पॉईंट दॅन RBr दॅन RCl देन RF. याचा अर्थ अल्काइल आयोडाईडचा बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात जास्त असतो और अल्काइल फ्लोराईडचा बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात कमी असतो. म्हणून बॉइलिंग पॉईंट्स हे दिलेले आहेत. तर अल्काइल आयोडाईडचा बॉइलिंग पॉईंट आहे 315.4, तर अल्काइल आयोडाईडचा बॉइलिंग पॉईंट आहे 194.6 केल्विन. तसेच RBrचा बॉइलिंग पॉईंट आहे 276.6, RClचा बॉइलिंग पॉईंट आहे 248.8. येथे अजून एक पॉईंट लक्षात घ्या, जसजशी कार्बनची संख्या वाढते तसा बॉइलिंग पॉईंट हा इन्क्रीज वाढतो. पॉईंट नंबर 4, फॉर आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस विथ इन्क्रीज्ड ब्रांचिंग. आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्समध्ये जसजशी कंपाऊंडची ब्रांचिंग वाढते तसा बॉइलिंग पॉईंट हा डिक्रीज होतो, कमी होतो, कारण सरफेस एरिया ही डिक्रीज होतो,
त्यामुळे वंडरवॉल्स फोर्सेस डिक्रीज होतात, म्हणून बॉइलिंग पॉईंट पण डिक्रीज होतो. लेट अस सी थर्ड फिजिकल प्रॉपर्टी, solubility. In the solubility, point number 1. Though alkyl halides are moderately polar, they are insoluble in water because alkyl halides cannot form hydrogen bond with water. जरीही अल्काईल हलाइड्स मॉडरेटली पोलर असतील तरीही ते पाण्यात विरघळत नाहीत, कारण ते पाण्याबरोबर हायड्रोजन बॉन्डच बनवत नाहीत. पॉईंट नंबर 2. अल्काईल हलाइड्स सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हंट्स. नॉन पोलर सॉल्व्हंट्समध्ये अल्काईल हलाइड्स हे विरघळतात. पॉईंट नंबर 3. अरिल हलाइड्स आर ऑल्सो इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक नॉन पोलर सॉल्व्हंट. अरिल हलाइड्स हेही पाण्यात इनसोल्युबल असतात, पण ऑर्गॅनिक नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये सोल्युबल असतात. हिअर फिजिकल प्रॉपर्टीज आर कंप्लीटेड. लेट अस डिस्कस नाउ ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. यात आपण काही कन्सेप्ट्स आणि डेफिनेशन्स अभ्यासणार आहोत. पहिली डेफिनेशन, स्टेरिओ आयसोमेरिझम. When different compounds have same structural formula but different spatial arrangement of groups or atoms is known as stereoisomerism. याचा अर्थ वेगवेगळ्या कंपाऊंडचे स्ट्रक्चर सेम असते, परंतु ग्रुप्स किंवा ॲटम्सची स्पेसमधील अरेंजमेंट ही वेगवेगळी असते. त्याला स्टेरिओ आयसोमेरिझम असे म्हणतात. आता स्टेरिओ आयसोमर्स म्हणजे काय? तर आयसोमर्स हॅविंग सेम बॉन्ड कनेक्टिव्हिटी दॅट इज सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला कॉल्ड स्टेरिओ आयसोमर्स. म्हणजेच असे दोन कंपाऊंड्स ज्यांचे स्ट्रक्चर्स किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा सारखाच असतो. पुढील पॉईंट, चिरल ॲटम अँड मोलेक्युलर चिरॅलिटी. प्रथम बघूया chiral carbon atom. Carbon atom in a molecule which carries 4 different groups or atoms is called chiral carbon atom. ज्या मोलेक्युलमध्ये कार्बन ॲटमला 4 वेगवेगळे ॲटम्स किंवा ग्रुप्स जोडलेले असतात त्याला चिरल कार्बन ॲटम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 2-chlorobutan. 2-chlorobutanचं स्ट्रक्चर कसं आहे? CH3CH Cl C2H5. In 2-chlorobutane, C2 is chiral carbon atom. Chiral carbon atom is marked with asterisk. When molecule contains one chiral atom, such a molecule cannot superimpose perfectly on its mirror image. It's called chiral molecule. Also, a molecule and its mirror images are not identical. जर चिरल कार्बन ॲटम असलेला मोलेक्यूल व त्याची मिरर इमेज एकमेकांवर ठेवल्या असता जुळत नाही, म्हणजेच चिरल कार्बन ॲटम असलेला मोलेक्यूल व त्याची मिरर इमेज ही एकसारखी नसते. हे आपणास या स्ट्रक्चरवरून दिसतच आहे. व्हिडिओमधील स्ट्रक्चर्स हे 2-chlorobutan व त्याच्या 2 मिरर इमेजेस आणि नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेसचे आहे. या दोन्ही स्ट्रक्चरमध्ये मोलेक्युलर फॉर्म्युला तसेच स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, फक्त त्यांचे 4ही ॲटम्स आणि ग्रुप्स यांची स्पेशल अरेंजमेंट ही वेगवेगळी आहे. म्हणून ही दोन्ही स्ट्रक्चर्स एकमेकांचे स्टेरिओ आयसोमर्स आहे. रिलेशनशिप बिटवीन चिरल मोलेक्यूल अँड मिरर इमेज इज सिमिलर to the relationship between left and right hand. Therefore, it is also called as handedness or chirality. ग्रीक भाषेत चेर म्हणजेच हँड. आता आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय ते अभ्यासू. स्टेरिओ आयसोमेरिझम in which the isomers have different spatial
arrangement of group or atoms around the chiral carbon atom is called optical isomerism. स्टेरिओआयसोमेरिझम ज्यामध्ये आयसोमर्समधील चिरल कार्बन ॲटमच्या भोवती ॲटम्स किंवा ग्रुप्सची स्पॅशियल अरेंजमेंट ही वेगवेगळी असते, त्यास ऑप्टिकल आयसोमेरिझम असे म्हणतात. ऑप्टिकल आयसोमेरिझमशी रिलेटेड काही डेफिनेशन्स आता आपण अभ्यासू. नंबर 1, ऑर्डिनरी लाईट. An ordinary light consists of electromagnetic waves having oscillations of electric and magnetic field in all possible planes, perpendicular to the direction of propagation of light. Ordinary light म्हणजे काय तर अशा वेव्स ज्यांचे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक ऑसिलेशन्स सर्व प्लेनने होते, परंतु ते लाईटच्या प्रोपगेशनच्या परपेंडिक्युलर दिशेने होते. Let us continue the next point, plane polarized light. When ordinary light is passed through a Nicol prism, the light which emerges out oscillates only in one plane. याचाच अर्थ ऑर्डिनरी लाईट जेव्हा निकोल प्रिझममधून बाहेर पडतो तेव्हा बाहेर पडणाऱ्या लाईटचे ऑसिलेशन्स हे एकाच प्लेनमधून होत असते. म्हणून Statement of plane polarized light. Light having oscillation only in one plane perpendicular to the direction of propagation of light is known as plane polarized light. In the diagram, it is shown that how the ordinary light is converted into plane polarized light. आता आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय ते अभ्यासू. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी: when an aqueous solution of certain organic compounds like sugar, lactic acid is placed in the path of plane polarized light, the transmitted light has oscillation in different plane than the original. In other words, the incident light undergo rotation of its plane polarization either to the right or left, that is clockwise or anti-clockwise. जेव्हा शुगर किंवा लॅक्टिक ॲसिड यांचे पाण्यातले सोल्युशन प्लेन पोलराइज लाईटच्या पाथमध्ये ठेवले असता असे आढळले की बाहेर पडलेल्या लाईटचा प्लेन हा ओरिजिनल प्लेनपेक्षा वेगळा आहे. याचाच अर्थ बाहेर पडणाऱ्या लाईटच्या प्लेनमध्ये लेफ्टला किंवा राईटला म्हणजेच घड्याळाच्या काटेच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने रोटेशन होते. यावरून ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचे स्टेटमेंट असे आहे. स्टेटमेंट ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी: द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्सेस बाय विच इट रोटेट्स प्लेन ऑफ पोलरायझेशन ऑफ incident plane polarized light known as optical activity. Now let us study some definitions. Optically active compounds. The compounds which rotates the plane of plane polarized light are called optically active compounds. असे कंपाऊंड्स ज्यांच्यामुळे प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन रोटेट होतो. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स. द कंपाऊंड्स विच डू नॉट रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट आर कॉल्ड ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स. असे कंपाऊंड्स की जे प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन रोटेट करत नाही. देर आर फॉलोइंग टाइप्स ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. Dextrorotatory compound, a compound which rotates the plane of plane polarized light to the right side, that is clockwise direction, is called dextrorotatory compound. They are denoted by symbol D or plus sign. Second, levorotatory compounds, a compound which rotates the plane of plane polarized light
to the left side, that is anti-clockwise direction, is called levorotatory compounds. They are denoted by symbol L or minus sign. Enantiomer. The optical isomers which are non-superimposable mirror image of each other are called enantiomers or enantiomorphous or optical antipodes. 2-chlorobutane, for example, 2-chlorobutane exists as a pair of enantiomers. 2-chlorobutanचे enantiomers हे आहे. 2-chlorobutanचे enantiomers हे प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेले आहे. इन्फॉर्मेशन अबाउट enantiomers. Point number 1. Enantiomers have identical physical properties, that is melting point, boiling point, densities, refractive index, except the sign of optical rotation. म्हणजेच enantiomersच्या फिजिकल प्रॉपर्टीज या सारख्याच असतात. पॉईंट नंबर 2. मॅग्निट्यूड ऑफ देअर ऑप्टिकल रोटेशन इज इक्वल बट साइन ऑफ ऑप्टिकल रोटेशन इज ऑपोजिट. दोनही एनॅन्शिओमर्सची ऑप्टिकल रोटेशनची मॅग्निट्यूड ही जरी सारखी असली तरीही त्यांच्या साइन विरुद्ध असतात. पॉईंट नंबर 3. दे हॅव आयडेंटिकल केमिकल प्रॉपर्टीज एक्सेप्ट टुवर्ड्स ऑप्टिकली ॲक्टिव्ह रिएजंट. ऑप्टिकली ॲक्टिव्ह रिएजंटची रिॲक्शन सोडता बाकीच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या सारख्याच असतात. नाउ लेट अस स्टडी रॅसिमिक mixture. The definition of racemic mixture. A mixture of equimolar amount of dextrorotatory and levorotatory substances. Racemic mixture is optically inactive. Racemic mixture is denoted by letter DL or sign plus minus. Levorotatory and dextrorotatory enantiomers चे equimolar mixture म्हणजेच racemic mixture. ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असते कारण एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. रॅसिमिक मिक्सचर हे प्लस मायनस किंवा DL साईनने दाखवतात. नऊ. रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मोलेक्यूल किंवा मोलेक्युल्स वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनच्या साह्याने दर्शवतात त्याच्या पद्धती. त्याच्या 2 पद्धती आहेत. त्यापैकी पहिली पद्धत फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, याला क्रॉस फॉर्म्युला असेही म्हणतात. प्रेझेंटेशनमध्ये हे 2 स्ट्रक्चर्स दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये एक क्रॉस साईन आहे. त्याच्यापैकी व्हर्टिकल लाईनला हायड्रोजन आणि क्लोराईड जोडलेले, तर हॉरिझॉन्टल लाईनला आयोडाईड आणि Br जोडलेले आहेत. तेच रिप्रेझेंट करण्याची पद्धतसुद्धा शेजारी दाखवलेली आहे. दोन्ही पद्धतींमध्ये चिरल कार्बनचे कॉन्फिगरेशन व ऑप्टिकल आयसोमर्सचे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बघण्यासाठी एका प्लेन पेपरचा वापर केला जातो. यात व्हर्टिकल लाईन म्हणजे बॉन्ड्स प्लेनच्या खाली आणि हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे बॉन्ड्स प्लेनच्या वर. यातच आता वेज फॉर्म्युला. स्ट्रक्चर सेम आहे जे आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये बघितलेलं आहे तेच. परत येथे पेपरचा वापर केला जातो प्लेन बघण्यासाठी. बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ द पेपर रिप्रेझेंटेड बाय नॉर्मल लाईन. द बॉन्ड्स प्रोजेक्टिंग अबाव द प्लेन ऑफ द पेपर represented by solid wedge, while bonds going below the plane of the paper represented by broken wedge. नॉर्मल लाईन म्हणजे पेपरच्या प्लेनच्या मध्ये, सॉलिड वेज म्हणजे पेपरच्या प्लेनच्या वर, ब्रोकन वेज म्हणजे पेपरच्या प्लेनच्या खाली. येथे ऑप्टिकल आयसोमेरिझम हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. नाव लेट अस स्टडी सम केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्यापैकी फर्स्ट केमिकल प्रॉपर्टीज लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स आर न्यूट्रल इन ॲक्वियस मीडियम. हॅलो अल्केन्स ऑन हीटिंग विथ KOH or NaOH
हॅलो अल्केन इज कन्व्हर्टेड इंटू अल्कोहोल अँड हलाइड आयन. जेव्हा हॅलो अल्केन्स ॲक्वियस KOH किंवा NaOH बरोबर रिॲक्ट होतात तेव्हा हलाइड मिळतो. सी द रिॲक्शन. RX plus OH minus gives ROH plus X minus. This reaction mixture is acidified by adding dilute nitric acid and silver nitrate solution is added. Precipitate of silver halide is formed, confirms presence of halogen in the organic compound. रिॲक्शन मिक्सचरमध्ये जर डायल्यूट नायट्रिक ॲसिड टाकले किंवा सिल्वर हालाइड टाकले तर प्रेसिपिटेट मिळतो, ज्यावरून हे सिद्ध होते की ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये हॅलोजन ॲटम आहे. पुढील लेक्चरमध्ये आता आपण हॅलो अल्केन्सच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनबद्दल बघणार आहोत. थँक्यू स्टुडंट्स.